नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीवर आपल्या हक्काचं विचारते. डोंबिवली पोलीस स्टेशन हद्दीतील 90 फीट रोड या ठिकाणी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या 2 महिलांच्या बाबतीत चेन स्नॅचिंगचा गुन्हा घडला होता आणि कल्याण अंबरनाथ बदलापूर या ठिकाणी सुद्धा चेन स्नॅचिंगचे गुन्हे घडलेले आहेत. या गुन्ह्यांची लवकरात लवकर उकल करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री डुंबरे सर यांनी आम्हा सर्व अधिकारी अंमलदारांना आदेशित केलं होतं. त्याप्रमाणे डोंबिवली पोलीस ठाण्याकडून यामध्ये स्पेशल टीम नेमण्यात आली आणि त्या टीमने उपलब्ध जे काही CCTV कॅमेरे किंवा फुटेज पुरावे इथं त्याचा मागोवा घेत एक आरोपी परेश किशोर घावरी यास या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे. त्याच्याकडून एकूण 3 गुन्ह्यांची उकल करण्यात आलेली आहे. डोंबिवली पोलीस ठाण्यातील 2 गुन्हे आणि मध्यवर्ती पोलीस ठाणे उल्हासनगर येथील 1 गुन्हा असं त्याने गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. गुन्हा करण्यासाठी तो वेगवेगळे मोटरसायकल यूज करत होता आणि या तपासामध्ये आम्ही एकूण 2 मोटरसायकल 2 गुन्ह्यातील मुद्देमाल असा 5,50,000चा मुद्देमाल 5,55,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे आणि अधिक तपास करीत आहोत. कल्याण डोंबिवली शहरामध्ये चेन स्नॅचिंगच्या घटना वाढत होत्या. त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री डुंबरे सर त्याचप्रमाणे सहपोलीस आयुक्त चव्हाण साहेब, आमचे अपर पोलीस आयुक्त संजय जाधव साहेब, DCP झेंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाप्रमाणे डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जवादवाड व टीम अशी नियुक्त करण्यात आली आणि त्यांनी परिसरातील CCTV कॅमेरा याची पाहणी करून व इतर माहितीवरून आरोपी परेश किशोर घावरी वय 35 वर्ष राहणार कल्याण यास दिनांक 12 जुलै रोजी अटक करण्यात आलेली आहे. त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये एकूण 3 गुन्हे उघडकीस आले. त्यापैकी डोंबिवली पोलीस स्टेशन अंतर्गत 2 गुन्हे व उल्हासनगर येथील सेंट्रल पोलीस स्टेशन अंतर्गत 1 गुन्हा असे चेन स्नॅचिंगचे 3 गुन्हे उघडकीस आले. तपासात एकूण 5,55,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. यामध्ये 2 मोटर स्कूटर आहे यामा आणि पल्सर कंपनीचे, तसेच 2 चेन त्यापैकी एक 20 ग्रॅमची व एक 10 ग्रॅमची सोन्याची असं जप्त करण्यात आलेले आहे. सर, हा आरोपी रेकॉर्डवरील आहे आणि रेकॉर्डवरील काय काय गुन्हे यांच्यावर अजून याच्यापूर्वी चेन स्नॅचिंगचे पण गुन्हे याच्याविरुद्ध रजिस्टर झालेले आहे. याच्या सहकार्याचा आम्ही शोध घेत आहोत आणि पुढील तपास चालू आहे.